नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आम्ही मामाच्या गावी आलो आहोत आणि आमचा सगळ्या भावा बहिणींचा प्लॅन झाला आहे की आज चुलीवरती मॅगी बनवू। त्याच्यासाठी आम्ही फटाफट गिप्पीची मॅगी घेतली आहे आणि इथे चुलीवरती मस्त जाळ लावला होता आणि एक पातेला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून 3 गिप्पी मॅगीचे पॉकेट आणि 3 मसाल्याचे पॉकेट टाकून मस्त त्याला उकळी येण्यासाठी ठेवलं आहे आणि थोडंसं वरतून तेलही टाकलं आहे जेणेकरून ती मॅगी अशी स्टिकी नको व्हायला। आणि इथे ही नेहा बघा आपल्याला मदत करते, किती छान बिचारीने खूप मदत केली आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे माझं काम पण चालू होतं आणि लाकडं पण खूप कमी पडत होते म्हणून चिराग खाली उतरला होता बिचारा। लाकडं त्यांनी तोडून आम्हाला खूप मदत केली आहे कारण की चुलीवरती जेवण बनवणं, मॅगी तर आपली लवकर होऊन जाते पण जेवण बनवणं खूपच मुश्किल आहे। हा बघा चिराग किती छान आपल्याला मदत करतोय आणि हे माझे मामा मावशी आणि माझी मम्मी गप्पा मारत बसले आहेत। आम्ही खूप मज्जा एन्जॉय केला आणि इथे तुम्ही पाहू शकतात मस्त आपली मॅगीला उकळ आली आहे आणि गौरी पण इथे बसली आहे। मी मध्ये मध्ये त्यांना मदत करत होती। उकळ यायला थोडा टाईम लागतो कारण की ते चुलीवरती चूल अशी पटकन पेटत नाही, त्याच्यासाठी खूप सारी लाकडं हवी आहेत। बघू शकतात खूप डोळ्यातून पाणी येतं जेवण बनवताना। चुलीवरती मस्त आपल्या मॅगीला अशी उकळी आलेली आहे, खूप सुंदर वास येत होता आणि मस्त तिखटही झाली आहे। इथे मी टेस्ट करून बघते बघा। हां, आपली मॅगी बघा किती छान शिजली आहे, परफेक्ट शिजून गेली होती मॅगी। आणि हा चिराग पेप्सी खातोय, त्याला ही पेप्सी खूप आवडते। अशा प्रकारे आपली मॅगी आणि चहा रेडी आहे। गौरी सर्व करते आहे। खूप सुंदर मी चहा घेतला, ह्या माझ्या मामी आहेत आणि उरलेली मॅगी माझी अजून 2 मामांची मुलं येणार होते, मनस्वी आणि गौरंश, त्यांच्यासाठी आम्ही ठेवली आहेत आणि इथे आमची मॅगीची पार्टी झाली आहे। परत भेटूया शेताच्या ब्लॉगवर। थँक्स फॉर वॉचिंग।